नमस्कार, मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत। तुम्ही जर चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवरती माझे व्लॉग्स, कुकिंग व्हिडिओज, त्यानंतर काही एक्सपिरियन्सेस किंवा काही जे कलेक्शन्स असतं माझ्याकडे ते मी शेअर करत असते। तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा आणि घंटीचं बटन देखील प्रेस करा, ज्यामुळे मी अपलोड जेव्हा माझे व्हिडिओज करते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकाल। तर आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे, कारण ह्याआधीसुद्धा मी एक कुर्तीचं कलेक्शन केलं होतं, जे माझ्याकडे असलेलं कुर्तीचं कलेक्शन तुम्हाला पाहायचं होतं आणि खूप रिक्वेस्ट होती की तुझे ड्रेस कलेक्शन दाखव, कारण मला वाटतं की जे ड्रेस मटेरियल असतं त्यामध्ये कापड पुरत नाही, म्हणजे आपल्याला जसे पॅटर्न हवे असतात त्यामध्ये कापड पुरत नाही, म्हणून मी नेहमी साड्यात खरेदी करते ज्यामध्ये ड्रेस तो बसू शकेल आणि त्यानंतर मी ते ड्रेस शिवून घेते। तर खूप सारे ड्रेस मी अशा माझ्या ब्लॉग्समध्ये वापरलेले होते आणि ते खूप साऱ्या जणांची रिक्वेस्ट होती की त्यांचे फोटोज किंवा एखादा व्हिडिओ कर त्यांच्यावरती। तर मी 1-2 फोटोज पण शेअर केले होते आणि ते प्रचंड आवडलेले मैत्रिणींना। कम्युनिटी पेजवरती अजूनही तो फोटो आहे, तर मी दाखवते ते आणि तुम्हाला कसे वाटले ते मला सांगायला तुम्ही कमेंट करून विसरू नका। तर सगळ्यात आधी हा ड्रेस आहे, ह्या ड्रेसचा फोटो इथे कुठेतरी फ्लॅश होईल आणि हा जो ड्रेस मी आता मस्त इस्त्री वगैरे करून ठेवला आहे, हा ड्रेस जो होता ती नारायणपेठ साडी होती माझ्या आईची आणि ती साडी थोडी निरीला कमी पडत होती आणि मी ती घेऊन आली होती इकडे आणि मला काय माहीत असा एक पॅटर्न मी नेटवरती बघितला होता आणि तो मला फार आवडला आणि मम्मीला न सांगताच मी शिवून घेतले। पण तिने ड्रेस बघितल्यानंतर तिलाही फार छान वाटला की ड्रेस तुझा खूप छान आहे म्हणून। असा हा ड्रेस खूप सुंदर दिसतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा कोणताही तुमचं घरगुती चांगलासा म्हणतात ना इथनिक कार्यक्रम असेल, पूजा वगैरे किंवा लग्नात, तर हा फार छान आणि मस्त दिसतो। अगदी उठावदार कलर आहे, आंबा कलर आणि ग्रीन कलर मिक्स आणि पॅटर्नही तुम्हाला साईडला दिसेल। तर खूप आणि मस्त शिवला आहे त्यांनी, टेलरनी, जे आमचे इथे टेलर आहेत त्यांनी। तर हा माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस आहे, कारण हा माझ्या मम्मीच्या साडीचा आहे म्हणून। हा ड्रेस माझ्या साखरपुड्याच्या साडीचा आहे। ग्रीन कलरची साडी प्रत्येकालाच साखरपुड्यामध्ये मिळते आणि काय झालं होतं, ही साडी फार फुलत होती आणि काठ असे खूप कठोर होते त्याचे, त्यामुळे कसं होतं मला ती साडी नेसायला खूप प्रॉब्लेम होत होता आणि गरमीमध्ये, आपण मुंबईमध्ये राहतो तर मुंबईच्या गरमीमध्ये ती साडी वेअर करणं खूप कठीण जात होतं आणि एक पॅटर्न मला आवडला तसंच भेटला तर मी तो शिवून घेतला आणि तोही इथे कुठेतरी फ्लॅश होईल। कसा झाला आहे पॅटर्न ते मला सांगायला विसरून आणि खूप इलिगंट आणि छान लुक दिसतो। ग्रीन साडी ती एकदम ग्रीन आणि त्याचे सोनेरी काठ आहेत त्याच्यामुळे खूप आणि खूप मस्त दिसतं। तर हे असं आहे, हा पण मी मस्त इस्त्री करून ठेवला आहे आणि याचे काठ असे आहेत, मोठाले काठ आहेत असे आणि मधून इथून असा पूर्ण पॅटर्न करून घेतले, कट आहे हा मधून। याच्यात तुम्ही लेगिन्स किंवा मग येलो कलरची प्लाझो वगैरे वापरू शकता। त्यानंतर हा ड्रेस मी जेव्हा एका व्लॉगमध्ये घातला होता आणि तो इतका आवडला सगळ्यांनी, मला वाटतं ते व्लॉगपेक्षा जास्त ह्या ड्रेसचंच कौतुक सगळ्या जणांनी केलं होतं, कारण हा ड्रेस त्यांना खूप आवडला होता। तो हा मी दाखवते, असा हा व्हाईट कलरचा आहे आणि ह्याचे लांब हात आहेत आणि पूर्ण असा घेर आहे आणि इथे खाली ही बॉर्डर आहे, आतमध्ये असं अस्तर हे करून घेतलं आहे आणि खूप अनारकली टाईपमध्ये असा अम्ब्रेला असा टॉप आहे हा। समोरून याचा गळा गोल आणि पाठीमागून सुद्धा डीप नेक ठेवला आहे मी असा आणि त्याला डोरी ठेवले आणि असा हा फ्रेश कलर आहे आणि हा ड्रेसवरचा फोटोसुद्धा इथे फ्लॅश होईल, कारण एवढ्या स्क्रीनमध्ये हा दाखवता नाही येणार आणि खूप मस्त आणि इलिगंट लुक देतो। कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही वापरू शकता। पिंक कलरची ओढणी याच्यावरती आणि पिंक कलरची लेगिन्स किंवा व्हाईट कलरची ओढणी, व्हाईट कलरची लेगिन्स, व्हाईट कलरच्या ओढणीला पिंक काठ किंवा पिंक लेस वगैरे असलेली खूप सुंदर आणि उठून दिसते। तर हा पण माझा सगळ्यात आवडता ड्रेस आहे, पण पावसाळ्यामध्ये आता वापरू शकत नाही असं झालं आहे, कारण बाहेर जर कुठेतरी गेलं तर मग ते खराब होण्याची शक्यता आहे, पण कपड्याचा जॉर्जेट असल्यामुळे प्रॉब्लेम वाटत नाही मला। त्यानंतर आता परवाच तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये बघितलात की एक ब्ल्यू कलरचा ड्रेस मी घातला होता आणि खूप जणांनी त्या ड्रेसलासुद्धा विचारलं की हा ड्रेस तू कुठून घेतलास, लिंक असेल तर दे। तर हा सुद्धा ड्रेस मी साडीचा शिवून घेतलेला आहे, हा असा आहे हा ड्रेस।
असा समोरून हा असा गळा आणि बॅक साईडला हा असा नेक आहे आणि इथे असं बटन करून घेतलं आहे हे असं आणि हा त्याचा छोटा ठेवलात असे आणि पूर्ण हा पण असा अम्ब्रेला केला आहे आणि ह्याला अशी खाली लेस जोडली. ह्याला मणी आहे ते हे अटॅच आहेत मणी म्हणजे स्टिचेस केलेले आहेत आतमध्ये आणि आतमध्ये याचं अस्तर ब्ल्यू कलरचंच टाकलेलं आहे. तर हा सुद्धा ड्रेस ही साडी मी मिंत्रावरून मागवली होती ब्ल्यू कलरची आणि ह्याचा ब्लाऊज जो आहे तो पॅरेट ग्रीन कलरचा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आहे. मग ब्ल्यू कलरच्या माझ्याकडे 2 साड्या होत्या सेम अशाच, फक्त एम्ब्रॉयडरीमध्ये फरक होता. ती जी दुसरी ब्ल्यू कलरची साडी आहे ती थोडी हेवी आहे आणि ही थोडी हलकी होती आणि मला वाटलं की ह्याचा पॅटर्न छान बसेल. हा पण अप्रतिम झाला ड्रेस. त्यामुळे मी साडीचे ड्रेस शिवून घ्यायला फार उत्सुक असते. त्यामुळे माझ्या मम्मीला पण टेन्शन असते ही कुठल्या साड्या फाडेल याचा नेम नाही म्हणून. आणि त्यानंतर हा एक ड्रेस तुम्ही विचारलेला, हा काही साडीचा ड्रेस नाही आहे. हा मी कपडा ताग्यातला जो कपडे असतात आपण तो असा कपडा घेतलेला आणि जवळजवळ 3.5 मीटरमध्ये अम्ब्रेला किंवा अनारकली बसतो आपला. तर हा कपडा शिवून घेतलेला मी ड्रेस हे करून. तर हा सुद्धा खूप छान बसले. तर असे हे माझे 5 साडीचे ड्रेस आहेत जे आत्ता मी इथे मुंबईतच शिवून घेतलेले आहेत आणि फार सुंदर आणि फार मस्त दिसतात ते, कारण ज्यांची उंची असते आणि थोडेसे अंगाणे असतात म्हणजे त्यांना असे अनारकली ड्रेस वगैरे फार सुंदर दिसतात. साडीचं ड्रेस कलेक्शन होतं जे तुम्ही खूपदा विचारले आणि मी खूपदा हेच म्हणत होते की हा मी दाखवते. एकदा आपल्याला समजलं ना की आपल्याला कोणते ड्रेस कोणत्या पॅटर्नचे ड्रेस चांगले दिसतात तर मग कोणताही कलर तुमच्यावरती चांगला दिसू शकतो. ह्याविषयी सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे की ब्लाऊज कसे शिवून घेऊ शकतो आपण, म्हणजे मला जेवढं कळतं त्याविषयी. आणि बाकीच्या गोष्टी तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आज आरवसाठी खाऊ बनवणार आहे कारण खूप अशा रिक्वेस्ट पण आल्या होते की आरवला तुम्ही काय वगैरे खायला देताय ते पण सांगा, म्हणजे हे करता. तो असंच पूर्ण जर दिलं तर तो खात नाही जास्त करून आरव. मग त्याला काहीतरी ते कुठल्या तरी पदार्थातून, गोड पदार्थातून किंवा मग दुधातून वगैरे देते. कारण आपण दुधासाठी मुलांना जी प्रोटीन पावडर देतो जी आपण स्टोअरमधून वगैरे घेऊन येतो तर ती पावडरपेक्षा जर घरात प्रोटीन त्याला मिळतील आणि घरगुती अशी केली तर आपण सगळेच वापरू शकतो. प्लस आपण स्वतः करतोय त्यामुळे ते हायजीन घेऊनच आपण केलेलं असते किंवा मग प्रोसेस्ड जास्त नसतं. तर मग घरगुती प्रोटीन पावडर मी तुम्हाला आरवसाठी जी मी करते ती मी कशी करते ही दाखवते. म्हणजे त्याला जेव्हा कधी दुधातून किंवा मिल्कशेक वगैरे घरात करेन त्यातून ती देते मी. तर याच्यासाठी तुम्हाला जे हवे म्हणजे आवडीचे जे ड्रायफ्रूट असतील ते तुम्ही घेऊ शकता. मग आपल्याकडे असं होते की ड्रायफ्रूटची किंमत खूप जास्त आहे किंवा मग खूप महाग असतात. तर दवाखान्याला पैसे जितके घालणार आपण त्याच्यापेक्षा नक्कीच हे कमी याच्यामध्ये असतील. त्यामुळे आधीच जर आपण चांगलं प्रिकॉशन घेतलं, कारण आता माहिती आहे की कोरोनाची 3री लाट येणार म्हणतात, मुलांसाठी ती हे असेल असंही बोललं जाते. त्यामुळे थोडीफार भीती सगळ्याच आयांना असेल की मुलांचं इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती चांगली ठेवायला पाहिजेत. तर कोणतेही ड्रायफ्रूट यूज करू शकता तुमच्या मुलाला जे आवडतील ते आणि तुम्हालाही जे आवडतील ते. काय करायचं हे सगळे गरम करून घ्यायचे म्हणजे अगदी कुरकुरीत झाले पाहिजे. जसं शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी आपण जसं हे करतो तसे कुरकुरीत झाले पाहिजे आणि व्यवस्थित ते आपल्या पॅनमध्ये, नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा मग तव्यामध्ये वगैरे कशातही चालतील, पण अगदी व्यवस्थितरित्या ते गरम करून घेतले पाहिजेत. तर सगळ्यात आधी मी फक्त बदाम, अक्रोड, काजू आणि पिस्ता हे फक्त गरम करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे जवळजवळ 5 मिनटं मी गरम करून घेणार आहे आणि त्यातल्या शेवटच्या 1 मिनिटामध्ये मी काय झालं चारोळी आणि बी टाकणार आहे. घ्या. तर सगळे बाकीचे ड्रायफ्रूट मी टाकलेत, फक्त ह्या भोपळ्याच्या ज्या बिया आहेत आणि चारोळे ते फक्त ठेवले. 1 मिनिट असेल तेव्हा चारोळे आणि बी टाकायचे. इथे आता 4 मिनटं झालेत आणि शेवटचं 1 मिनिटामध्ये हे टाकते मी आणि हे पण 1 मिनटं पूर्ण यामध्ये व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण थंड करायचं आहे हे सगळं आणि थंड करून मिक्सरला बारीक अशी पूड करून ठेवायचे. थंड करायला ठेवते. हो, आणि काय करतो तू, काय करतोस ते सांग जरा. आज काय शिकवलं टीचरने? आणि ती गोष्ट मी नुसतं ऐकतच बसलो. ही एवढी झाले,
प्रोटीन पावडर तयार. आणि ही झिपलॉक बॅग आहे जी आपल्याकडे अवेलेबल होतेच, हवा बंद, पूर्ण हवा काढून टाकायची याच्यातली आणि झिपलॉक करून मग एखाद्या डब्यात ठेवू शकता. हवाबंद डबा असला तर ठीक आहे, नाहीतर मग कोणत्याही डब्यात तुम्ही ठेवू शकता. असं आणि जसं हवं तसं तुम्ही वापरू शकता. ही 15 दिवस तरी पुरतेच पूर्ण एवढी. आणि दुधातून तुम्ही गोड पदार्थ कोणता केला किंवा खीर केली, कोणत्याही गोड पदार्थातून चालते द्यायला, मुलं जर तशी खात नसतील तर, किंवा तसंच जर एक एक चमचा खात नसेल ना तरीसुद्धा उत्तमच. एक दिवस तरी चहा करायची माझ्यासाठी, दररोज मीच करते चहा. मी केला तर मी तो पितोय, तू पित नाही. तसं चांगला करा की पिण्यासारखा. मला जसं येतो तसं मी करणार. 2 चमचे पावडर टाका आणि 8 चमचे बरोबर साखर टाका. म्हणजे चांगलं यावं म्हणून सांगायला लागलोय मी. आणि तरी पण तसं करून जर तो बिघडला नाही बिघडत, कारण तेच प्रमाण असते माझं. 3 कप पाणी घ्यायचं. काय माहित कोण टाकून देणार? मग प्यायसारखं पप्पानी करायला नको प्यायसारखं. मग बाबा पण पित नाहीत पप्पांचा चहा, मग काय करू मी? आम्ही पितोय की नाही, तू आणि मी पितोय की नाही. आरो पिणार तू पप्पाने केलेला चहा? यस. मग तसं चांगला करा जावा की जरा. आरो मी बनवलं की डाळ बनवली तर आरो जास्त भाजी. डाळ तुम्ही चांगली बनवताय त्याबद्दल नाही, पण चहा अगदी टुकार बनवताय तुम्ही चहा. नाही बाय द वे मी रागवलोय तुझ्यावरती, तर मी आता चुकून सगळं बोलतोय. कॅन्सल. कॅन्सल. येस. मी जातो माझ्या कोवाडला. घेतात तुला तिकडे. आता घेतात, आता काय प्रॉब्लेम नाही, गाड्या बिड्या सुरू झाल्या आहेत, आता जाऊ शकतोय. तिकडचा कोण अध्यक्ष आहे की त्याला फोन करून सांगतो, ओ येताना कोकालते विकलते घेऊ नकोस. होय, त्याने तेवढे खोळे आहेत व्हय तपासायच्या अगोदर घ्यायसाठी. दूध नाहीये. हा मग जाऊ भैयाकडनं घेऊन जा. आहे दूध. आहे. आणि हे बघा, हे असे चॉकलेट आणून ठेवते. आहे बड्डेला दिले ते काकीने ते मला. आणि हे बरडा कुणासाठी ठेवलीच आहे? बरडा नाही, म्हशीला घालणार आहेस? म्हशीला घालतात ते. मग सकाळी काल खाल्लेला ना भाजी, परत करायला नको काय, एकदमच करू सगळी. म्हणजे रेड्याचं काय फेकूनच मारतो. मारा टरकेन माणसं येतील आमच्याकडनं. टर्के आता टरकली असेल माणसांचीच. येत टर्की म्हणजे दूध लई कमी आहे ते उडणार आणि त्यात पाणी टाकायचं जरासं. काय थांबा ते जसं मी हे करत नॉर्मल पाणी जरासं हे करा सगळं. बोलत नाही माझं, मला चहा करू दे, तू गपचा. क्रीम सगळं हे करायला पाहिजे, तसं नसतं. अति करा लागलाय. मग तू गप. आज विषय पंपावर आहे. बरं, चहा बनवायला काय काय लागतं? काय चटणी मीठ. आणि तेलाची फोडणी टाका ना त्याच्यामध्ये. कांदे जरा देतीस, कांदे पण कापून घेतो. तर तिथे साखर दिसते का? हा बघून. हे लागतं. हा काय लागतं ते पण लागतं. हा ती चटणी आहे, ते पण पाहिजे. हा बरं. मसाला आहे तो मसाला. आणि हे पण हा लागतं. ते चटणी घेऊन तुमच्या तुम्ही अलगसे बनवून घ्या. हा वेलदोडे. ह्याला वेलदोडे म्हणतात. तर मी याला वेलची म्हणतोय. आम्ही इलायची म्हणतोय. वेलदोडे खरंच तुम्हाला माहित नव्हतं वेलदोडे म्हणतात ते? काय खोटं करायला लागलंय असं सांग. तुम्हाला खरंच माहित नव्हतं याला वेलदोडे म्हणतात ते? वेलदोडे मी ऐकलं ना, मी वेलचीच ऐकली. नाही छान बनलंय, छान वाचायला लागलं ना. आता बाबा
होण्यापूर्वी एक मेसेज मला तुम्हाला वाचून दाखवायचा आहे, ज्यामुळे काही जण जे डिप्रेशनमध्ये किंवा काही गोष्टी निगेटिव्ह त्यांच्या आयुष्यात घडत असेल, कदाचित थोडी तरी सकारात्मकता त्यांच्यात येईल. तर गरुडाचं जीवनमान 70 वर्षांचं असतं, पण तो जेव्हा 40 वर्षांचा होतो तेव्हा त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो. त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्त्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात. पंजे लांब आणि लवचिक होतात, ज्यामुळे शिकार पकडता येत नाही. चोच पुढील बाजूला वळते, ज्यामुळे भोजन करता येत नाही. त्यानंतर पंख जड होतात व छातीला चिकटल्यामुळे पूर्णपणे उघडत नाहीत. गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे, अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशा वेळी त्याच्याकडे 3 पर्याय असतात. एक तर प्राण त्याग करणे, आणि दुसरं आपली प्रवृत्ती सोडून गिधाडाप्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे, आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषक्त सम्राट म्हणून स्वतःला पुनर्स्थापित करणे. जिथे पहिले 2 पर्याय सोपे व सुलभ आहेत, तिथे तिसरा पर्याय अत्यंत कठीण आणि दुर्धर. गरुड तिसरा पर्याय निवडतो. एखाद्या उंच पहाडावर जातो, एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतःच्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो. सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून तोडून टाकतो. एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल, आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची. तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक करून उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवीन पंख फुटण्याची. 150 दिवसाचा त्रास आणि प्रतीक्षेनंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी. या पुनर्स्थापनेनंतर तो 30 वर्ष बाकीची जगतो ताकद आणि अभिमानाने. याच प्रकारे मानवाचा आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत. 150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतःला पुनर्स्थापित करण्यासाठी. जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच, पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच आणि अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील. दररोज काहीतरी चिंतन करत राहा. तुम्ही असे एकमेव व्यक्ती आहात जे स्वतःला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतःमध्ये बदल घडवू शकता. गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची. सकारात्मक राहा. तर हा मेसेज मला खूप आवडला, आणि असेच मेसेज माझ्या मोबाईलवरती किंवा ह्यांच्या मोबाईलवरती येतात, कारण लोकंही आम्ही आजूबाजूला तशीच ठेवलेले आहेत आमच्या. आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा प्लीज, आणि कमेंट तुमचे छान छान येत राहतात, ते अशाच येत जाऊ देत.